हॅलो नमस्कार, मी सविताज लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर काल झाली दिवाळी आणि आज आहे बलिप्रतिपदा पाडवा म्हणजे दीपावली पाडवा. दीपावली पाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. काल लक्ष्मीपूजन झाले, आता ती उत्तरपूजा आपल्याला करायची आहे. तुम्ही पाहू शकता का, मला बॅक कॅमेऱ्याने दाखवते पहा. हे सगळं आता आवरून घ्यायचं आहे, उत्तरपूजा करून घ्यायची, नंतर देवपूजा करायची आहे. मग आता हे सगळ्यात आधी आवरून घेऊया, मग देवपूजा करूया. झाली देवपूजा, आता स्वयंपाक करायचा आहे. सकाळची देवपूजा उरकली, त्याच्यानंतर नाश्ता केला आणि नंतर म्हटलं आता रांगोळी काढून घेऊया, कारण आज आहे पाडवा आणि पाडव्याची रांगोळी काढून घ्यायची होती. त्याच्यामुळे मग आता सकाळीच मी सडा टाकून घेतलेला होता इथे थोडासा. म्हटलं आता रांगोळी थोडंसं वाळलं होतं, म्हटलं रांगोळी काढून घ्यावा. रांगोळी मी साधी आणि सिंपलच इथे काढली आहे. आता रांगोळी काढून झाल्यानंतर मी भेटत आहे तुम्हाला थेट संध्याकाळीच दिवा लागण्याच्या वेळेला. आता ही संध्याकाळची वेळ आहे आणि मी इथं दिवाबत्ती करून घेत आहे. त्यानंतर बाहेर पांत्या पण लावायच्या होत्या. हा दिवाळीचा सण आपला बरेच दिवस चालत असतो, त्यामुळे रोज पांत्या बाहेर पण लावायच्या असतात. मग आता आम्ही दोघांनी इथे काय केलंय, सगळ्या पांत्या घेतल्यात, तेलवात केली आहे आणि त्यानंतर मग पांत्या बाहेर ठेवल्या. तसं पण आता दीदी लग्न करून गेल्यापासून हे मला बरेच कामात मदत करत असतात. बबलू आणि ते बरीचशी मदत करत असतात, हाताखाली लागत ते सगळं देत असतात आणि मला छोटी मोठी कामं सगळी करू लागतात. त्यामुळे थोडंसं मला पण थोडंसं काम सोपं होऊन जातं. आणि ते म्हणत असतात तू करून करून एकटी किती काम करणार ना, त्याच्यामुळे ते काय म्हणतात, चला आम्ही पण तुला थोडंफार काम करू लागतो, म्हणजे तुझं काम लवकर होईल. तर पाहता इथं मी सगळीकडे दिवे लावून घेतलेत. दिवे वगैरे सगळे लावून झाले, संध्याकाळची देवपूजा झाली आणि त्यानंतर आता मी हे करीत आहे ओवाळणीचं ताट. कारण आज आहे पाडवा, त्यामुळे आज प्रत्येक जणीला आपल्या पतीला ओवाळायचं असतं. त्यामुळे मग मी आता हे ताट बनवत आहे
पहा आता छोटीशी फुलांची रांगोळी काढून घेतली, ताट तयार केलं. मग आता इथं मी यांना ओवाळून घेत आहे. आता आज पाडव्याचं इथं मी दोघांनाही ओवाळून घेतलं आणि त्यानंतर स्वयंपाक वगैरे सगळंच करायचं होतं, त्याच्यामुळे मग आता इथं ओवाळून फोटो वगैरे सगळं काढून घेतलं. आणि हा दिवस आहे दुसरा, म्हणजेच भाऊबीजेचा. भाऊबीजेची पण सकाळी साडा रांगोळी केली. आज येणार होती दीदी, मग त्यासाठी आता स्वयंपाक वगैरे सगळं थोडंसं लेटच होणार होतं. फक्त नाश्ता वगैरे सगळं केलं होतं. पहा दीदीची त्यांची गाडी आली आहे. बरोबर 2, 2:15 वाजले होते. त्यावेळेस दीदीची त्यांची गाडी आली. ते सगळेच जण येणार होते, त्यांना गावाकडे जायचं होतं म्हणून. ते इथं थोडा वेळ थांबणार होते आणि इथली भाऊबीज करून मग लगेच त्यांच्या गावाकडे जाणार होते. घरात आल्यानंतर थोडंसं फ्रेश झाले आणि त्यानंतर मग लगेच ओवाळणीचं ताट करून ओवाळायला घेतलं. दीदीने इथे रांगोळी वगैरे सगळं काढून घेतलं, त्यानंतर साडी घातली. तोपर्यंत मग आम्ही ताट करून तयार ठेवलं होतं. मग आता तिने घेतलं ओवाळण्यासाठी. दादा पाणी देत आमची ह्याची माऊस बहीण नाही दिली आमची त्यांना, नानाची मुलगी दिलीपची बहीण गाव. बसा लाव. बस. बारीक घ्या. अर्ध केले ना मग. पाय पाडायची पाय. उभा राहतो उभा. फोटो काढले का?
तुम्हाला नाही घेतला आता एकदाच. तो सांगायला पाहिजे आहे ना. सगळं खायचं बघ. काय दीदी येते बाहेर. सुपारी मागायची. सावकाश. बरं झालं वेळ आहे, सगळ्यांचं ओवाळायचं होऊन जाणार. मामाच्या घरी गेलते काय कोणी मामाच्या रोज नाही भेटली. दोघं जण मला बरे भेटते ते रोड सगळे. आता चल चालतं चालले असते ना ते घरी. दोघं सोबत असतो भाऊ काय पुढं. वडगाव चालले होते ना. नाही नाही इथे नाही गॅरीच्या पुढं. लई आहेत. आता बनवून दे ना कधी उघडलं. तेव्हा बंद करायचं असतं. मी थोडी येणार त्यात. तुम्ही बसावं. आम्ही लावले. लावा फोटो काढ. पहिले टोप्याचं बुट लावूनच झाले का आता? त्या महागेत तरी आणते. पैसे चला तर मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. परत भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.